बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळ, ड्रायफ्रूट इत्यादी अनेक हेल्दी पदार्थांचे आहारात सेवन केले जाते। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत आणलेल्या भाज्यांमध्ये एखादी कीड तर नक्की सापडते। दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात। या भाज्यांमध्ये बऱ्याचदा पावसाळ्यात बारीक बारीक किडे आढळून येतात। थंडगार वातावरणात कोबीच्या भाजीसाठी अतिशय अनुकूल आहे। पण मागील बऱ्याच वर्षांपासून तुम्ही ऐकलं असेल कोबीच्या भाजीमध्ये किडे मेंदूत जातात। धक्कादायक गोष्ट म्हणजे कोबीच्या भाजीमध्ये असलेले किडे बऱ्याचदा डोळ्यांना दिसतही नाही आणि भाजी शिजल्यानंतर सुद्धा हे किडे नष्ट होत नाहीत। त्यामुळे कोबीच्या भाजीचं सेवन अनेक घरांमध्ये केलं जात नाही। मेंदूचे आजार व तसेच मेंदूमध्ये किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टिक असे म्हटलं जातं। बाजारातून विकत आणलेली कोबीची भाजी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून शिजवली जाते, पण काही लोक भाजी चुकीच्या पद्धतीने शिजवतात, त्यामुळे ते किडे नष्ट होत नाहीत। किड्यांना टॅपवॉर्म असे म्हटलं जातं। हे टॅपवॉर्म शरीरात शिरतात जे आरोग्यदायी अतिशय घातक असतात। अन्नपदार्थाच्या सेवनामुळे पहिल्यांदा पोटात किडा जातो, यानंतर तो आतड्यांमधून ब्लड फ्लो सोबत मेंदूत प्रवेश करतो। त्यामुळे अनेक लोक लहान मुलांसह मोठ्यांना कोबीची भाजी खाण्यासाठी देत नाहीत। आज तुम्हाला कोबीमध्ये किडे असतात का हे पाहून घ्या आणि कोबीमधील किडे जीवघेणे आहेत का याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत। चला तर पाहूया। टॅपवॉर्म म्हणजे चपटा आणि परजीवी किडा। हा किडा सामान्य किड्यांपेक्षा अतिशय वेगळा। या प्रामुख्याने आतड्यांमध्ये आढळून येतो। प्राण्यांप्रमाणे माणसांमध्ये सुद्धा आढळून येतो। टॅपवॉर्म पोटात गेल्यानंतर आतड्यांमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणं दिसून येतात। शरीरात ही लक्षणं दिसताच तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावे। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा किडा आतड्यांमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा शरीरात अनेक गंभीर बदल दिसतात। किडे मेंदू, यकृत, डोळ्यांमध्ये सुद्धा शिरतात, ज्यामुळे पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उलटी, श्वास घेण्यास त्रास होणे आणि इतर गंभीर लक्षणं शरीरात दिसून येतात। ही लक्षणं शरीरात दिसताना तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। टॅपवॉर्मचे संक्रमण साधारणपणे दूषित अन्न, अर्धवट शिजवलेले मांस किंवा पाणी यामुळे होते। तसेच दूषित माती किंवा प्राण्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्यास देखील टॅपवॉर्मचा संसर्ग होऊ शकतो। टॅपवॉर्म संसर्गाचे निदान सामान्यतः मलचाचणीद्वारे केले जाते। तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलं जातं आणि त्याची अंडी व टॅपवॉर्मचे भाग शोधले जातात। टॅपवॉर्मच्या संसर्गावर उपचार करणं शक्य आहे। डॉक्टर साधारणपणे प्रिस्क्रिप्शन औषधं देतात। टॅपवॉर्मला ते मारलं जातं आणि हे औषध साधारणपणे तोंडी घेतले जाते। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।